डोंबिवली पश्चिमेतील सरोवरनगर परिसरात तब्बल 19 एकर सरकारी गुरचरण जमीन आणि हरितपट्टा भूमाफियांच्या विळख्यात सापडल्याचा धक्कादायक आरोप समोर आलाय। उल्हासखाडी किनाऱ्यालगत असलेल्या या भूभागावर 7/12 उतार्यानुसार 85 तिवराच्या झाडांची नोंद असून हा परिसर बफर झोनमध्ये येतो। मात्र भूमाफियांनी कांदळवन नष्ट करून पाणथळ जमीन जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने सपाट करत सुमारे 200 बेकायदा चाळी उभारण्याची तयारी सुरू केल्याचा आरोप आहे। पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे। याआधी देवीचा पाडा आणि गरीबाचा पाडा परिसरातील 35 एकर कांदळवनावर 5 ते 6 हजार बेकायदा चाळी उभारून हरित पट्टा गिळंकृत झाल्याचाही दावा करण्यात आलाय। दरम्यान महसूल विभाग आणि पालिका प्रशासन मात्र कारवाईची जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याची चर्चा आहे। कांदळवन विभाग आणि महसूल विभागाच्या आदेशाशिवाय कारवाई करता येत नसल्याचे पालिका सांगत असताना पावसाचे कारण पुढे करूनही कारवाई टाळली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय। त्यामुळे सरकारी जमीन कांदळवन आणि पर्यावरण वाचवण्यासाठी तातडीने कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई।